अजून एक नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्को टेस्ट मध्ये आलं पाहिजे। कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे। आणि जर नार्को टेस्टला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे। गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत। आपल्या बापाने काय उद्योग केलेत 1993 ला याची देखील चौकशी झाली पाहिजे। या चौकशीची मागणी मी करतोय, कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे। माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे, की 1993 ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं, त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे।